इथं क्रॉप कव्हर टाकलेलं आहे आणि इथं मस्क मेलॉनची शेती आहे खरबुजाची. आणि खरबुजासाठी नॉर्थ इंडियामध्ये, उत्तर भारतामध्ये क्रॉप कव्हर खूप वापरलं जातं, कारण इकडे थंडी खूप असते. कमीत कमी टेम्परेचर 7-8 असते तर जानेवारीत आणि डिसेंबरच्या एंडला. तर त्यासाठी हे काय करतात, क्रॉप कव्हर टाकतात. तर हे बघा, इथं नोन्यूची मुस्कान व्हरायटी लावलेली आहे खरबुजाची मस्क मेलॉनची, आणि हे क्रॉप कव्हर टाकलेलं आहे. अर्धा एकरचा हिशोब त्यांनी मला सांगितलं 15,000 रुपयाच्या आसपास आहे. आणि एक टाइमला ही स्टिक, ही दोरी कायमची इन्व्हेस्टमेंट होते ही स्टिक तरी. आणि हे जे क्रॉप कव्हर आहे हे साधारण 9,000च्या आसपास अर्धा एकरला खर्च आहे. सगळं हातरायचं मिळून सगळं मिळून एक 15,000 ते 16,000 रुपये इथं अर्धा एकरला खर्च होतो, त्यांनी मला सांगितलं. आणि हे पीक आता 30 दिवसात झालेलं आहे. 30व्या दिवशी क्रॉप कव्हर काढलेलं आहे. क्रॉप कव्हर गुंडाळून हे व्यवस्थित ठेवणार, पुढच्या वर्षी आणि वापरणार, असं ते म्हणले की 4 वर्ष आम्ही एकदा वापरतो हे आणलं की. पण हे हाताळताना लक्षात घ्या की कोणत्या पिकासाठी कोणतं क्रॉप कव्हर हाताळलं पाहिजे, त्याचं कारण काय असतं, कशासाठी हाताळलं जातं, हे सगळं शिकूनच तुम्ही निर्णय घ्या. मस्क मेलॉन, वॉटरमेलॉन हे उत्तर भारतामध्ये थंडीत वाढत नाही म्हणून ते हाताळतात. आणि आता हे साधारण 30 दिवसात झालेलं आहे. अजून ह्याला साधारण धरून चला 60-90 दिवस लागतील माझ्या मते, 90 ते 100 दिवसाच्या आसपास. मस्क मेलॉनला मार्चमध्ये एकदम उन्हाळ्यामध्ये याचा हार्वेस्टिंग चालू होणार, तेव्हा उन्हाळ्यामध्ये याला डिमांड पण असते.